एव्हरीवन, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. कसे आहात सगळेजण? छानच असाल आणि मी पण मस्त आहे, छान आहे. तर आज आपला ब्लॉग आहे, कशाविषयी ब्लॉग आहे थंबनेल बघून तुम्ही समजले असेल की आपला नेमका ब्लॉग कशाबद्दल आहे. तर जवळजवळ मला शॉर्ट व्हिडिओवरती बऱ्याचशा जणांच्या कमेंट होत्या आणि माझ्या लाईव्हवर पण मला कमेंट होत्या की ताई, किती लाईव्ह घेतल्याने, किती तास लाईव्ह घेतल्याने किती वॉच टाइम आपल्याला मिळतो आणि किती व्ह्यूअर्स आपल्याला आल्याने आपल्याला वॉच टाइम किती मिळतो, किती तास आपल्याला मिळतात. तर बरेचसे कमेंट होत्या. तर आज त्यांच्यासाठी स्पेशली आपला ब्लॉग आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट केली नसेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला, आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत की आपल्याला किती टाइम लाईव्ह घेतल्याने आपल्याला किती वॉच टाइम मिळतो किंवा किती व्ह्यूअर्स आपल्या लाईव्ह वरती आल्याने आपल्याला किती वॉच टाइम मिळतो. तर आज आपण हे बघणार आहोत. तर सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांनी आपल्या व्हिडिओला स्किप न करता वॉच करा, सर्वांनी बघा, कारण की तुमच्या ही कामाची माहिती आहे. तुम्हाला याच्यापासून बरंचसं काही माहित होईल की लाईव्ह किती वेळ घेतल्याने, किती मिनिटे घेतल्याने, किती व्ह्यूअर्स आल्याने आपल्याला आपली वॉच टाइम मिळतील. तर सगळ्यात पहिले सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जर 90 मिनिटे जर लाईव्ह घेत असाल, 90 मिनिटे जर लाईव्ह घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, म्हणजे तुमच्या जेव्हा लाईव्ह घेता तर लाईव्ह घेताना थंबनेल पण चांगला टाकायचा की कुठल्या संदर्भामध्ये तुम्ही लाईव्ह वगैरे घेताय, गप्पा गोष्टींसाठी घेताय किंवा कुठल्या माहितीसाठी तुम्ही लाईव्ह घेताय. तर जेव्हा थंबनेल टाकतो तेव्हा थंबनेल नी टाकायचं. आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह घेत आहे तर वरती असतात एक असतं की जिथे आपल्याला दिसते की तिथे किती लोक आहेत आणि इकडे आपले एक लाईकचं बटन असते. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला 10 लोक 30 मिनिटे जर तुमच्या लाईव्ह वरती राहील, जर 10 लोक 30 मिनिटे जर तुमच्या लाईव्ह वरती सीसीवर जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यापासून तुम्हाला जो मिळणारा तास आहे, जो वॉच टाइम तास आहे, तो तुम्हाला 5 तास मिळेल. किती असल्यावरती? 10. जेव्हा 10 व्ह्यूअर्स तुम्हाला सीसीवर जर दिसत असेल तर त्याच्यापासून ते थांबले किती वेळपर्यंत? 10 व्ह्यूअर्स आहे आणि ते थांबले 30 मिनिटे जर थांबले तुमच्या लाईव्हला तर तुम्हाला डायरेक्टली 5 तास मिळतात. आणि जर 20 लोक जर सीसीवर थांबले असेल, 20 लोक जर तुमच्या लाईव्हवर थांबले असेल, किती मिनिटे? 1 तास. जर 20 लोक तुमच्या लाईव्हला 1 तास थांबले असतील तर तुम्हाला किती वॉच टाइम मिळेल? डायरेक्टली 20 तास मिळेल. डायरेक्टली तुम्हाला किती तास मिळेल? 20 तास मिळेल. आणि जर 30 लोक तुमच्या लाईव्ह वरती किती तास थांबले असतील? जर 30 लोक तुमच्या लाईव्हला 30 मिनिटे थांबले असतील तर तुम्हाला किती वॉच टाइम मिळेल? डायरेक्टली 15 तास तुम्हाला वॉच टाइम मिळेल. डायरेक्टली किती तास वॉच टाइम मिळेल? 15 तास तुम्हाला वॉच टाइम मिळेल. आणि जर का 50 लोक जर तुमच्या लाईव्हला थांबले असतील, 50 लोक तुमच्या लाईव्हला 30 मिनिटे थांबले असतील तर डायरेक्टली तुम्हाला 25 तास मिळतील. आणि जर का तुम्हाला 100 लोक जर तुमच्या लाईव्ह वरती थांबले असतील, आधी किती तास? तास मोजा, तुम्ही तास मोजा की किती तास, किती मिनिटे जर थांबल्याने एवढा वॉच टाइम आपल्याला मिळतो. की जर तुमच्या लाईव्ह मध्ये 10 व्ह्यूअर्स, तुम्हाला पुन्हा रिपीटेड सांगते, 10 व्ह्यूअर्स जर तुमच्या लाईव्ह मध्ये 30 मिनिटे थांबले असतील, 10 व्ह्यूअर्स जर तुमच्या लाईव्हला 30 मिनिटे थांबले असतील तर डायरेक्टली तुम्हाला 5 तास मिळतात. 5 तास मिळतात. आणि 20 लोक जर तुमच्या लाईव्हला 1 तास थांबले असतील तर डायरेक्टली तुम्हाला 20 तास मिळतात. आता तास आणि व्ह्यूअर्स याच्यामध्ये तुम्ही कंटेंट करा की किती मिनिटे लाईव्ह घेतल्याने किती तास आपल्याला मिळतो. जर 50 लोक जर तुमच्या लाईव्ह मध्ये डायरेक्टली 1 तास थांबत असतील, तर डायरेक्टली तुम्हाला 50 तास मिळतील. आणि जर 50 लोक जर 30 मिनिटे थांबत असतील तर डायरेक्टली तुम्हाला किती मिळेल? 25 तास मिळेल. तर याच्यापासून तुम्ही समजा की तुम्हाला 90 दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये तुम्ही वॉच टाइम किती करू शकता. जवळजवळ जर तुम्ही 1 ते 2 तास लाईव्ह घेतली तर अक्षरशः तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाइम आहे. कंटिन्यू 2 महिने लाईव्ह घेतली तर 2 महिने लाईव्ह मध्ये तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होतो. पण बरेचसे जण असे म्हणतात की ताई, आमच्या लाईव्ह मध्ये लोक थांबतच नाही. तर असं नसते.
प्रत्येकी लोक थांबतात. लोकांसाठी लाईव्ह जेव्हा आपण घेतो तेव्हा जेव्हा आपण स्टार्टिंग बोलतो त्या बोलण्यामध्ये थोडासा आकर्षितपणा पाहिजे काहीतरी, की आपण कुठल्या टॉपिक वरती बोलत आहोत असं सुद्धा पाहिजे. तेव्हा आपल्या लाईव्ह मध्ये लोक थांबतात. आणि जर का हे जर तुम्हाला कळलं नसेल तर नक्कीच मी तुमच्यासाठी चार्ट सुद्धा बनवून देईल, की किती व्ह्यूअर्स असल्याने किती वॉच टाइम आपल्याला मिळतो, किती लोक आपल्या लाईव्ह वरती जुळल्यात, आपल्या लाईव्ह मध्ये किती वॉच टाइम आपल्याला मिळू शकतो. तर या पद्धतीने मी तुम्हाला आज सांगितलं आहे. आता तुम्हाला कळलंच असेल सर्वांना, की आपल्या वॉच टाइम किती मिळतो आणि किती तास आपण लाईव्ह घेतली तर आपल्याला एवढा वॉच टाइम मिळतो. जर तुम्ही 30 मिनिटे लाईव्ह घेत असाल तर काही कामाचं नाही. डायरेक्टली तुम्ही म्हणजे 1 तास तरी तुम्ही लाईव्ह घ्या. 1 तास लाईव्ह घेतलं तर तुम्हाला म्हणजे जेवढे व्ह्यूअर्स येतील तेवढ्या व्ह्यूअर्स पासून तुम्हाला नक्कीच तुम्हाला वॉच टाइम कंप्लीट होईल तुमचा. आणि व्ह्यूअर्स सुद्धा वाढतील. हळूहळूच वाढतात, काही एका दमात वाढत नाही. तुम्ही डेली रुटीन लाईव्ह घ्या आणि लाईव्हचा परफेक्टली टाइम ठेवा. जर तुम्ही दुपारी 1 वाजता लाईव्ह घेत असाल तर 1 वाजताच लाईव्ह घ्या. तुम्ही जर दुपारी 12 वाजता लाईव्ह घेत असाल तर 12 वाजताच लाईव्ह घ्या. जर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह घेत असाल तर संध्याकाळी 6 वाजताच लाईव्ह घ्या. आणि जेव्हा आपण टायटल टाकतो, लिहितो कुठल्या संदर्भामध्ये लाईव्ह घेणार आहोत, तर ते टायटल खूप छान टाका, आकर्षित टायटल टाका. तर लोक लाईव्ह मध्ये अट्रॅक्टिव्ह होतील आणि तुमच्या लाईव्हला नक्की येऊन बघतील की नेमकं लाईव्ह कशाबद्दल चालू आहे. तर मित्रांनो, अशी होती की आपली माहिती कशी वाटली नक्कीच आपल्या लाईव्हला लाईक करून आणि कमेंट करून